अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मटर पुलाव अर्थात वाटाणे भात. नमस्कार. हे एक वाटीना भिजवलेले तांदूळ अर्धा तास भिजायला घातले होते. गरम मसाला, लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 4-5, मीठ घेतले, जिरी घेतली, हे ना हिरवे मटार फ्रेश घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, उभा चिरून घेतलेला कांदा घेतलाय, आले घेतलेत, हे काही खडे मसाले घेतलेत, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळे मिरी. वाटण तयार करून घ्यायचे. वाटण्यासाठी ना हिरवी मिरची घेतली, आले घेतले, लसूण घेतलाय आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता हे मिक्सर मधून ना वाटून घ्यायचंय बिना पाण्याचं. हे वाटून घेतले. आता फोडणीची तयारी करून घेऊ. कुकर मध्ये ना तेल घालून घ्यायचे. तेल टाकले, जिरी टाकून घ्यायची. जिरी फुलली का हे तमालपत्र टाकायचे आणि खडे मसाले टाकून घ्यायचे. उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा ना थोडासा सॉफ्ट होऊन द्यायचा. 1 चमचाभर ना तूप टाकायचं. तूप जळेल म्हणून मी नंतर टाकले. कांदा परतून झालाय. हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. मसाला पण ना तेलावर चांगला परतून घ्यायचा. हिरव्या मिरचीचा, आले लसणाचा कच्चा पण जाईल असं परतून घ्यायचं. हे हिरवे मटार ना टाकून घ्यायचे. हे पण परतून घ्यायचे थोडेसे. मीठ टाकून घेऊ. भिजवलेला तांदूळ टाकायचा. तांदूळ पण परतून घ्यायचंय. हळद वगैरे नाही टाकणार कारण याच आहे ना मटारचा कलर दिसावा म्हणून असंच ठेवणार आहे. गरम मसाला टाकून घ्यायचाय आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची कट केलेली. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. मी इथं ना बासमती तांदूळ वापरलाय आणि थंडीमध्ये हे हिरवे वाटाणे भेटतात आपल्याला. पाणी टाकून घ्यायचंय. मी ना 2 वाट्या पाणी टाकले इथं. कुकरच्या ना झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. आता कुकर बंद करू. कुकर थंड झाला. कुकर ना थंड झालाय. झाकण काढून बघू. एकदम मस्त असा ना हा मटार राईस तयार झालाय. आता प्लेटिंग करून घेऊ. Like,